नाही तर गेलो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज आम्ही चाललोय सयाजीराजे वॉटर पार्कला आणि व्हिडिओ फुल बघा असं मी आवर्जून सांगेल, कारण मी आज माझ्या फॅमिलीसोबत चालली आहे, जे की माझ्या माहेरचे लोक वगैरे आहेत सगळे. आता तुम्ही म्हणाल आत्ताच तर तू वॉटर पार्कला जाऊन आते, 1 महिना पण नाही, पण डबल बोनस आहे. लग्न झाल्याचा हा पण एक फायदा आहे की मला त्या लोकांसोबत पण फिरायला मिळतं आणि या लोकांसोबत पण फिरायला मिळतं. त्यामुळे आम्ही काय काय एन्जॉयमेंट करणार आहे आणि मी तुम्हाला डिटेल्स पण सांगेल की तिथं तिकीटची प्राइस वगैरे काय काय आहे किंवा काय काय तिथं फॅसिलिटीज आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाकीचे आमचे जे मेंबर्स आहेत ते येत आहेत, जे की 2 गाड्या, ही 3री गाडी आहे. आम्ही सगळे टोटल 15 जण आहोत. काय पहिली गाडी ते सांगते, जरा थांबा की हे मध्ये मध्ये बोलतो, मला बोलूनच देत नाहीत. आता मागून 2 गाड्या येत आहेत, आम्ही पुढे येऊन थांबलो. इथं दत्त मंदिराच्या तिथं आरती होती चालू, त्यामुळे थांबलो, पाया पडलं आणि आता पुढे जाणार आहोत. आमच्या सोबत आहे हा माझा मावस भाऊ. हिला ओळखत असाल तुम्ही, याला पण ओळखत असाल, जे माझे रेग्युलर ब्लॉग बघतात हा याला ओळखत असतील. हा माझा मोठा भाऊ आहे आणि गाईज हा माझा छोटा भाऊ आहे. बिचारायला मी आज गाडी चालवायला लावली आहे, त्यामुळे तो गाडीचं सगळं बघतोय आणि गाडी आमची घेऊन आलाय. त्यामुळे तो म्हणताय किती गाडी खराब करून ठेवली, तुला धुता येत नाही का गाडी. आणि मम्मी आहे आमच्यासोबत. सो आणि बाकीचे येणार आहेत ते मी मेंबर्स तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते, कारण सगळे सोबत आले नाहीत. एक फॅमिली ट्रिप सोबत जर बाहेर निघायचं म्हणलं ना तर 2 तास तर यांचे मेकअप पण आवरण्यातच जातात. सो दाखवेल, त्यांची पण ओळख करून देईल मी तुम्हाला. तर 2री गाडी आली आमची. काका जो मावस भाऊ आहे, इकडे मावशी, ए थांब रे, मावशी आणि हा आमचा बर्थडे बॉय. ये कुठे चालला बेबी तू, कुठे चालला बेदू? कुठे जायचे? शांत आहे, रडू नये पण. आणि मी पुढे बसायचंय. कोणाला ह्याला होय पुढे बसून. सईचा नाश्ता आलेला आहे, सईने सुरुवात पण केली. तुमचा कुठे आहे? तुमचा? आमचं यायचं आहे. लेमन गोळ्या दिल्यात त्यांना. तेवढंच खायचं, जायचं पाणी प्यायचं. सईच्यातलं खाणार आहे, सईच्यातलं खाणार आहे. सई द्यायचं का आम्हाला? नाही ना, आरती फॅमिली तिकडे बसली पूर्ण. आम्ही पोहोचलोय आता पार्कमध्ये. तिकीट्स वगैरे काढणार आहोत आत्ता आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री देणार आहे आम्हाला. सो आता टोकन घेतलंय, देन पुढे गेल्यावरती तिकीट काउंटरला तिकीट्स. मस्त एकदम विलेज टाईप केले, असं गाव वगैरे आहे असं दाखवले. पूर्ण असे हे दाखवलेत, घरं वगैरे दाखवलेत पारंपरिक, जसे खेडेगावात वगैरे असतात तशी. आणि इथून आपण जाणार आहोत रेल्वे स्टेशनला. कुठे चाललाय? तिकीट 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 तुमचा हात तिकीट आहे का? फ्री आहे तुम्ही? फ्री फ्री फ्री. बाय बाय.
झालं का स्टेशन तुमचं? जा. रेल्वेत बसलो आता मस्त. इथं जे काय राईड्स आहेत ते करणार आहे आम्ही. आता बघूयात किती तरी राईड्स करतात, कारण इथं थोडेसे डेंजर वाले राईड आहेत, म्हणजे जरा हाईट वाले वगैरे आहेत, पण बघूयात. मस्त आता डोका फिरताय बघा. म्हणून तुमच्या आज व्हिडिओ मध्ये दिसतोय, नाही तर गेलो असतो. आम्ही आता काही ऍडव्हेंचर पार्कच्या म्हणजे अम्युजमेंट पार्कच्या काही राईड्स केल्यात. रेंजरवाली केली एक, जी 360 असते ती वाली, आणि कब्बची वाली एक केली आहे. 2-3 राईड बंद आहेत. आणि इथून आता तो इथे एक नवीन, मागच्या वेळी आलते त्यावेळी हा वाला पाळणा नव्हता, आता आहे. मग आता त्याच्यात बसायला चाललंय. आम्ही आता या मोठ्यावाल्या पाळण्यात बसलेलो आहे. मी आहे, दादा आहे आमच्या सोबत, आम्ही आहे, इकडे मावशी आणि भैया. आता वरती चाललंय. कसं वाटतंय? कसं वाटतंय मावशी? छान वाटतंय. गावलेलं आहे. काय झालंय तुम्हाला सांगतो, यात काय होत नाही म्हणून बसलोय. मला सांगू शकत नाही आता तर मी उतरल्यावर रिव्ह्यू देतो, पण तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, मज्जा खूप येणार आहे. बसताना हे म्हणले की सगळे आम्ही बसतो, काय नाही होत. आणि आता बसल्यावरती ह्यांना भीती वाटायला लागली. राम 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 राम. सई काय आहे? सई काय ग ते? काय आहे ते? ए बाहेर तू का नाव सांग मला तिथं पण आहे.
पार्कच्या ॲडव्हेंचर पार्क लाईनला गेलतो आणि तिथं गेल्यामुळं ना सई मम्मी जवळ होती आणि त्याच्यामुळे अजिबातच मला सईसोबत टाइम स्पेंड करता आला नाही आणि मी तिकडून येईपर्यंत सई खेळून दमून झोपली होती आणि मग मी थोडा वेळ गेले तर वेव पूलमध्ये डान्स केला, तिची झोप झाली, मी घरी इकडं घरीच होते, परत रिटर्न आले तोपर्यंत चेंज वगैरे केलं तोपर्यंत उठली. तेव्हा माझ्यासोबत सईच्या अजिबात फोटो नाहीये. इकडे बघ काढलं का मजा आली, एन्जॉय केलं दिवसभर आणि व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.